श्वास बाहेर टाका. पूर्ण दीर्घ श्वास घ्या. अंतःश्रवण अर्थात मानसिक ओंकाराचं गुंजन आवाज बाहेर न काढता मनातल्या मनात ऐकायचं आहे. मुद्रा सोडून हाताचं घर्षण करायचं आहे. डोळ्यावरून, चेहऱ्यावरून, मानेवरून हात खाली घ्यायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे आहेत. मान खाली न करता पहिल्यांदा नजर खाली जमिनीकडे, नंतर समोर. खास नमनमुद्रा अर्थात त्रिवार वंदन क्रमशः 1 2 3 हाताकडे किंवा छताकडे पाहायचं आहे. श्वासोच्छ्वास चालू आहे. वरती हात खेचा, खाली बैठक दाबा, पाठीला तणाव द्या. 4 मान सराव, 5 श्वास सोडत सोडत छातीच्या मध्यात, 6 ला पूर्व स्थिती करा. 1 2 3 खिचाव, तणाव, दबाव. 4 5 6 1 2 3 ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवतांचं दर्शन घ्या. 4 5 6 योगमुद्रा प्रकार 3 क्रमशः 1 ओटीपोटावर, 2 कमरेतून खाली, 3 कोपऱ्याचे सोडायचे आहेत. कपाळ आणि नाक टेकलेलं आहे. छाती गुडघ्याजवळ मांडीला लागलेले आहे. हाताची साखळी ओटीपोटावर, कोपरे सैल सोडले आहेत. श्वासोच्छ्वास चालू आहे. 4 कोपरे दाट, 5 ला मान वरती करून कमरेतून सरा, 6 ला पूर्व स्थिती करा. 1 2 3 मान पाठ सोबत दुखत असताना पुढे वा कृती मुद्रा न करता खास नमन मुद्राच करायची आहे. 4 5 6 1 2 3 ओटी पोटाच्या नाड्या मोकळ्या होतात. श्वास मार्ग मोकळे होतात आणि कपाल भातीला पूरक म्हणून योग मुद्रा. 4 5 6 असं स्थिती सोडा. उजवा पाय, डावा पाय, पायांची हालचाल जागच्या जागी. पायात अंतर घेऊन अंगठ्याला अंगठा जमिनीला लावून गोलाकार दोन्ही पाय अलग अलग उलट पाय जोडून पायाचे मोठे खेचा मागे पुढे, पाठीचा गळा ताठ, मान सरळ, तोंड बंद, डोळे उघडे, दृष्टी हालचाल होणाऱ्या अवयवांवर पंजा मागे पुढे खेचा. गोलाकार डावीकडून उजवीकडे, उलट उजवीकडून डावीकडे.
डावा गुडघा खाली वर, उजवा दोन्ही, डावा उजवा गती, गुडघ्याचं आकुंचन प्रसारण, अश्विनी मुद्रा, दात दाढा आणि कान एक साथ, खालची बाजू खाली ओढा, दात देऊन ओढा, एकदा दातावर दात, एकदा दाढावर दाढा, मधली बाजू मागे ओढा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, तोंड बंद, डोळे उघडे, दृष्टी नासाकी समोर किंवा हालचाल होणाऱ्या पायाच्या गुडघ्यावर, वरची बाजू वरती ओढा, गुडघ्याचं आकुंचन प्रसारण, गुदद्वाराचं आकुंचन प्रसारण, दातावर दात, दाढावर दाढा आणि कान एक साथ, छोटी पाळी दाबा, कानात बोट फिरवा, तळवा, मसाज, समोरून मध्यमा, पाठीमागून तर्जनी, दोन्हीच्या मध्ये कान, घर्षण, मसाज विरहित, तेल विरहित मसाज, कोरडा मसाज, कानावरून दोन बोटे अंगठ्याच्या माध्यमातून घरी तेल लावून मसाज करा. कानाची पाळी खालून वरते, वरून खाली दाब द्या. कानाचे व्यायाम आणि मसाज दोन्ही एक साथ. कानाच्या खोलगट भागात बोट जाऊ द्या, वरचा खोलगट भाग, मधला खोलगट भाग, त्याला स्पर्श करून कानात चिवट झाप, कानावर तळवा, अंतरकुंभकात 5 वेळा. विश्राम, सम्यक आसन. हात भजन ध्यानात, 2 भजन, 1 महिला, गीताताई, दुसरं साखरे महाराज. सावधान, सुखासनात या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, अंजनी मुद्रा, डाव्या हातावर उजव्या हाताची पाठ, डोळे बंद, अंतर दृष्टी भ्रुकुटी मध्य, प्राणाकर्षण, दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. श्वास प्रश्वासाला आवाज नाही, जबरदस्ती नाही, स्वाभाविकपणे अर्थात निसर्गतः जे श्वासोश्वास चालू आहेत त्याला दीर्घ करायचं आहे. श्वास घेतल्यावर क्षणभर थांबून सोडायचं आहे, सोडल्यावर क्षणभर थांबून घ्यायचं आहे. कुंभक मात्र नाही, कुंभक विरहित प्राणायाम अर्थात शुद्धी क्रिया, श्वसनाभ्यास. पहिला भजन ऐकत ऐकत करा. प्राणाकर्षण. मुरलीवाला नंदाचा आलवेला, हो नंदाचा आलवेला. विदुरा घरच्या खाऊनी कन्या, विदुरा घरच्या खाऊनी कन्या, परमानंदी
मनमोहन मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलबेला हो नंदाचा आलबेला. ध्यान करून डोळे उघडायचे आहे. पाय सोडून मधला गुडघा करायचा आहे. गुडघा मागे पुढे, एकदा डावा एकदा उजवा. दोन्ही गुडघे जोडून विश्राम सम्यकासन. सावधान बैठक घ्या. अक्युप्रेशर पॉइंट साठी भस्त्रिकेत छोट्या पिंड्याचे पॉइंट दाबायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, तोंड बंद, डोळे उघडे, दृष्टी नासागरी किंवा समोर. अक्युप्रेशर पॉइंट सह भस्त्रिका तेज खासदारी टाका आणि करा. अंगठ्याच्या माध्यमातून छोट्या डाव्या पायाच्या पिंडरीवर खालून वर वरून खाली कुठली जागा सुटता कामा नये असा पॉइंट दाबायचा आहे. आणि घोट्यापासून गुडघ्यापर्यंत, गुडघ्यापासून घोट्यापर्यंत परत पुन्हा यायचं आहे. माझ्याकडे पहा. अंगठ्याच्या माध्यमातून पॉइंट दाबून क्षणभर थांबून पुन्हा उचलायचं आहे. आणि पॉइंट दाबत दाबत भस्त्रिका करीत करीत पॉइंट दोन्ही एकसाथ सु सु असा आवाज आहे. श्वास घेतल्यावर क्षणभर थांबून सोडायचा आहे. सोडल्यावर क्षणभर थांबून घ्यायचा आहे. कुंभक मात्र नाही. कुंभक विरहित प्राणायाम भजन ऐकत ऐकत करा. भस्त्रिका. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हर किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. श्वास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, श्वास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ये दुनिया है हकीकत पुरानी, चलते रुकना इसी की रवानी. ये दुनिया है हकीकत पुरानी, चलते रुकना इसी की रवानी. फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी ये दुनिया कहेगी. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी ये दुनिया कहेगी. नाम रह जाएगा आदमी का, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. उर्वरित भस्त्रिका ध्यान मुद्रेत चालू आहे. दोन्ही पिंजऱ्याचे पॉइंट दाबलेले आहेत.
फायदे आपण ऐकलेले आहे. भस्त्रिकेचा शेवट करायचा आहे नियमानुसार. शेवटचा श्वास आवाज न करता सोडून क्षणभर थांबा घ्यायचा आहे. लगेच मुद्रा सोडून पाय सोडून मधला गुरुकाम करायचा आहे. पाठीवर येऊन पगचालन क्रमशः धावा पाय. 1 काटकोना, 2 खाली, 3 उजवा, 4 खाली, 1 2 3 4 डावा खाली, उजवा खाली, 1 2 3 4 विश्राम. दोन्ही पाय जोडून क्रमशः 1 2 1 2 1 2 1 2 1 2 विश्राम. सावधान. पादवृत्तासन. डावा पाय क्रमशः 1 डावीकडे, 2 वरते, 3 उजवीकडे, 4 खाली करा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 उलट 3 2 1 4 3 2 1 4 3 2 1 4. पाय बदलून उजवा पाय क्रमशः 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 उलट 3 2 1 4 3 2 1 4 3 2 1 4 अर्धविश्राम. सावधान. दोन्ही पाय जोडून. मात्र ज्यांना मान पाठ कमरेचे विकार आहेत त्यांनी एकच पायाचं करायचं आहे. दोन्ही पायाचं जोडून न करता एक पाय. बाकीच्यांनी दोन्ही पाय जोडून क्रमशः 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 उलट 3 2 1 4 3 2 1 4 3 2 1 4 विश्राम. पुनर्व्यायाम करताना तोंड बंद, डोळे उघडे ठेवायचे आहे. डोळ्यांनाही व्यायाम होतो. सावधान. द्विपाद चक्रादी आसन. डावा पाय गुडघ्यात जोडून घ्या. एका पायाची सायकल 1 2 1 2 1 2 1 2 उलट 2 1 2 1 2 1 2 1 अर्धविश्राम. उजवा पाय गुडघ्यात जोडून स्थिती घ्या. करा 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 उलट 2 1 2 1 2 1 2 1 2 1 विश्राम. सावधान. दोन्ही पाय जोडून सर्वांना करता येते. मान पाठ कमरेचे विकार असतील तरी करायचं आहे. स्थिती घ्या. क्रमशः करा 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 उलट 2 1 2 1 2 1 2 1 विश्राम. पूर्ण विश्राम. दोन्ही पायात अंतर आहे. हातामध्ये म्हणजे बाहेर. मांड्या बाजूला. दोन्ही हात कमरेच्या भीतभर 9 इंचावर. या इतक्या अंतरावर हाताचे तळवे आकाशाकडे. वाढलेली श्वास प्रश्वासाची गती कमी होत यायची आहे. तोपर्यंतचा विश्राम. सावधान. डाव्या पिठीवरून उठून बसायचं आहे. पुन्हा सुखासनात यायचं आहे. साधी मांडी, अर्धपद्मासन किंवा पूर्ण पद्मासन शक्य होईल त्या आसनात
बसून पुढचा अभ्यास करायचा आहे. प्राणाकर्षण झालेलं आहे, भस्त्रिका झालेली आहे. आता कपालभाती ॲक्युप्रेशर पॉईंट 6 जो पॉईंट सांगतो तोच पॉईंट दाबायचा आहे. आज थोडे पॉईंट बदलायचे आहेत, रोजचे घेऊन नवीन पॉईंट घ्यायचे आहेत आणि त्याचे नवीन पॉईंटचेही फायदे ऐकायचे आहेत. सावधान. पृथ्वी मुद्रा. अनामिका अंगुठा अग्रभागी नखाजवळ जोडून छाती पुढे पाठ मध्ये डोळे उडे ठेवा. ॲक्युप्रेशर पॉईंट 6 कपालभाती पहिला टप्पा. रेचक श्वास बाहेर टाका, पूरक श्वास घ्या आणि करा. 1 2 3 4 5 6 करा. मध्यनाडी कपालभाती चालू आहे. दुर्नासिकेने श्वास बाहेर घेतो आहोत आणि या कपालभातीतच पॉईंट दाबायचे आहेत. पहिल्या टप्प्यात आपण सर्व पॉईंट घेणार आहोत. दुसऱ्या टप्प्यात प्रकार घेणार आहोत कपालभातीचे. बदली कर. अनामिका मास्टर पॉईंट असल्यामुळे रोज अनामिकेचा पॉईंट अर्थात करंगीजवळचं बोट रोजच्या अभ्यासात त्याचा पॉईंट दाबायचा आहे. महत्त्वाचा हा पॉईंट आहे. अनेक रोगाची मुक्ती या पॉईंटमुळे मिळते. लाभ सांगितलेले आहेत. पुन्हा पुन्हा आपल्याला सेव्ह केलेला आहे. यूट्यूबवर सुद्धा काल आलेला आहे. आपल्याला वारंवार पाहता येईल. बदली कर. हात बदलून. बदली कर. पाय. आजच्या नवीन पॉईंटचे लाभ अनुलोम विलोम करत असताना ऐकायचं आहे. आता करायचं आहे, नंतर ऐकायचं आहे. अनुलोम विलोम मध्ये बदली कर. अंगुठा आजचाच पॉईंट आहे. पचन संस्थेसाठी असल्यामुळं याचाही समावेश रोजच्या अभ्यासात करायचा आहे. दाब देऊन क्षणभर थांबवून मग सोडायचा आहे. कपालभातीचा बाहेर श्वास आणि पॉईंट. कपालभाती पॉईंट. बदली कर. उजवा हात. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, तोंड बंद, डोळे उघडे, रोटी नासागरी किंवा समोर. हाताची बैठक जशी जमेल तशी घ्या स्वस्थतेमध्ये. बदली कर. पाय. शरीर न हलवता पॉईंट दाबायचा आहे. श्वास बाहेर फेकायचा, पॉईंट दाबायचा. श्वास बाहेर फेकायचा, पॉईंट दाबायचा आहे. घरी करत असताना मात्र अलग अलग करा. कपालभाती अलग करा, पॉईंट अलग करा, मुद्रा अलग करा. दिवसभरात आपली साधना आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी चालू ठेवा. रिकाम्या वेळात भोजन नियम पाळून. पुढचा नवीन पॉईंट सांगणार आहे. आपल्या अंगठ्याच्या खालचा उंच वाटा. पहिल्यांदा डावा हात, नंतर उजवा हात, नंतर दोन्ही पाठ. बदली कर. 1 2 3 4 5 6 7 8 9
10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 बदली कर उजवा हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 पाय 1 2 3 4 5 6 7 8 करा 30 म्हणजे अर्धा मिनिट 30 श्वास बाहेर 30 पॉईंट म्हणजे अर्धा मिनिट कमीत कमी अर्धा मिनिट जास्तीत जास्त 2 मिनिटापर्यंत आपल्याला पॉईंट दाबता येतात. त्याच्यानंतर बदली करा म्हटल्याच्या नंतर पहिल्यांदा डाव्या पायाच्या मनगटाजवळचा करंगळीच्या रेषेतला उंच वटा मनगट त्याला लागून असलेला दोन्ही हात आणि नंतर मग हनवटी पायाला नाही पायाच्या ऐवजी हनवटी बदली कर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 बदली कर 1 2 3 4 करा. एकवीस 22 23 24 25 26 27 28 बदली कर 1 2 3 4 करा. पायाला हा पॉईंट नसल्यामुळे आणि लाभ एकच आहे हनवटीचा पॉईंट दाबून आणि हाताचे 2 पॉईंट आपण जे दाबलेले आहेत त्यात दोन्हीचे फायदे एकच आहे म्हणून याच्या जोडीला पायाच्या ऐवजी हनवटी घेतलेली आहे. दाब द्यायचा नकळत थांबायचं सोडून द्यायचं दाब द्यायचा किंचितसा आणि लगेच सोडायचं. त्याच्यानंतर बदली कर सांगितल्याच्या नंतर डाव्या हातात ची पहिली नाडी अंगुठ्या खालची कोपरापर्यंत दोन्ही हात पाय नाही. बदली कर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 बदली कर उजवा 1 2 3 4 5 6 करा. पाहत पाहत करा. कोपऱ्यापर्यंत या पुन्हा परत मनगटापर्यंत जा. याचे फायदे नंतर ऐका काळजीपूर्वक. महत्त्वाचा पॉईंट आहे मूळव्याधीसाठी. पुन्हा पुन्हा मागे पुढे दाब द्यायचा. आता बदली कर दुसरी नाडी डावा हात आपण जो पॉइंट मनगटाजवळचा दाबला उंचवटा त्याच्यात खालचा भाग 3 नाड्या आहेत. अंगुठ्या खालची एक नाडी आणि करंगळीच्या रेषेतली मनगटाच्या खालची एक नाडी आणि मध्य नाडी
तिन्ही नाड्या आपल्याला पॉईंट दाबायचे आहेत. जवळजवळ पॉईंट दाबीत चला, जागा सुटता कामा नये. बदली कर, उजवा हात, डावा हात उजवी बाजू डावी बाजू, उजवा हात उजवी बाजू डावी बाजू. डावी मनगटापासून कोपरापर्यंत, कोपरापासून मनगटापर्यंत असा दाब द्यायचा आहे. बदली कर, मध्य नाडी, 3 नाड्या, डावी उजवी मध्य, डाव्या हाताची. कोपरापर्यंत जाऊन पुन्हा परत मनगटापर्यंत यायचं आहे. दाब देऊन क्षणभर थांबून मग अंगठा काढायचा आहे. बदली कर, उजवा हात, मध्य नाडी, 3 नाड्या, डावी उजवी आणि मध्य, दोन्ही हात, पायाला नाही. कपालभाती चालू आहे. कपालभातीमध्येच पॉईंट दाबत आहोत. कपालभाती आणि ॲक्युप्रेशर पॉईंट एक साथ. बदली कर, तळहात, डावा, बदली कर, उजवा. कपालभातीचे श्वास बाहेर फेका, पॉईंट दाबा. कपालभातीचे श्वास बाहेर फेका, पॉईंट दाबा. एकात एक दोन्ही क्रिया वेळेची बचत. घरी मात्र व्यवस्थित करा, अलग अलग किंवा एकत्रित केलं तरी चालेल. बदली कर, तळहात तळपायाचा पॉईंट दाबून आपण शेवट करणार आहोत. सुरुवातीला अनामिकेचा पॉईंट, त्याच्या अगोदर पिंढऱ्याचे पॉईंट, त्याच्यानंतर अनामिकेचे बदले बदलू करीत चला आणि शेवटी पुन्हा तळहात तळपाय, पिंढऱ्याचा पॉईंट, अनामिकेचा पॉईंट, तळहात तळपाय. रोज पॉईंट दाबा 4 दिवस, सोमवार ते गुरुवार. आता आज आपला 3ऱ्या दिवसाची ही साधना चालू आहे. वार 4था आहे, साधना 3री आहे, म्हणून 3रा दिवस. शेवट करण्यापूर्वी पुन्हा पृथ्वी मुद्रेत यायचं आहे. बदली कर, पृथ्वी मुद्रा, मध्य नाडी, कपालभाती चालू आहे. शेवट करायचा आहे नियमानुसार. रेचक करून श्वास बाहेर टाकून पूरक श्वास घ्यायचा आहे आणि शेवटचा श्वास आवाज न करता सोडून क्षणभर थांबा घ्यायचा आहे. लगेच मुद्रा सोडून, पाय सोडून, बटरफ्लाय, तिसरी आसन, फुलपाखरू, 30 श्वास. विश्राम, सम्यक आसन. थोडी श्वास प्रश्वासाची गती कमी होऊ द्यायची आहे. सावधान, सुखासनात या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, तोंड बंद, डोळे उघडे, दृष्टी नासाग्री किंवा समोर. कपालभातीचा 2रा टप्पा. यात प्रकार होतील: सूर्यनाडी कपालभाती, चंद्रनाडी कपालभाती आणि पुढचे प्रकार उद्या. 3 प्रकार. मध्यनाडी झालेलीच आहे, पुन्हा मध्यनाडीने सुरुवात करायची आहे. वरुण मुद्रेत या. करंगळी अनामिका, गुडघ्याच्या छातीपुढे पाठमध्ये. वरुण मुद्रेत मध्यनाडी कपालभाती. रेचक श्वास बाहेर टाका आणि करा.
1 2 3 4 5 6 7 8 करा, चालू ठेवा. कपालभाती वरुण मुद्रेत. एका सेकंदाला एक श्वास बाहेर फेकून कपालभाती, मध्यनाडी. बदली कर सूर्यनाडी कपालभाती. डावी बंद करून उजवी. मध्यनाडी कपालभाती चालूच आहे, त्यातच बदल करायचा आहे. क्रिया बंद न करता, न थांबता आणि श्वास न बिघडू देता सूर्यनाडी कपालभाती करा. उजवी नासिका चालवा. तिन्हीचे अलग अलग लाभ आहे. मध्यनाडी कपालभाती ती समशीतोष्णता देते आणि पूर्ण शरीराचा कफ समसमान ठेवते. ताप आल्याच्या नंतर सूर्यनाडी कपालभाती करू नका. उष्णता देणारी ही क्रिया आहे, हा प्रकार आहे. बदली कर चंद्रनाडी कपालभाती. उजवी बंद करून डावी. मध्यनाडी कपालभातीतूनच बदल करायचा आहे. मध्यनाडी चालू ठेवून त्यातच बदल करायचा आहे. फक्त हाताची बैठकच घ्यायची आहे आणि नासिका जर बंद असेल तर त्याला उचलून धरायचं आहे. असं अंगठा आणि तर्जनीच्या माध्यमातून वर उचलायचं आहे. चोंदलेली नासिका असते. एक नासिका एक तासानं चालू होते, एक तास बदलते नासिका. म्हणून एक नासिका बंद असते नेहमी. जी नासिका बंद आहे त्या नासिकेची कपालभाती करताना अशा पद्धतीने उचलून धरायचं आहे. आता माझी डावी आहे बंद, म्हणून मी उचलून धरलेले आहे. पुन्हा मध्यनाडीवर यायचं आहे. मध्यनाडीतूनच बदल करायचा आहे. मध्यनाडी कपालभाती झाली की लगेच सूर्य नाडी कपालभाती, त्याच्यानंतर चंद्रनाडी कपालभाती, पुन्हा मध्यनाडी कपालभाती. पुन्हा एकदा सांगणार आहे, दुसरा आवर्तन सांगणार आहे. आता सांगितलेली सूचना लक्षात ठेवायची आहे. जी नासिका बंद आहे ती नासिका उचलून धरा आणि कपालभाती त्या बाजूची करा. सूर्यनाडी कपालभाती. सूर्यनाडी उष्णता देते, चंद्रनाडी थंडावा देते. म्हणून चंद्रनाडी कपालभाती तापीत करता येते, मात्र कमी प्रमाणात. पुन्हा मध्यनाडी कपालभाती. चंद्रनाडी कपालभाती. उजवी बंद, डावी. सर्दी झाल्यावर सूर्यनाडी कपालभाती करा. पहिली उजवीची जी केलेली आहे ती सर्दी झाल्यावर हमखास करा.
पुन्हा मध्य नाडीवर या. मध्य नाडीतून सूर्यनाडी कपालभाती, सूर्यनाडी झाली, पुन्हा मध्य नाडी कपालभाती, पुन्हा चंद्रनाडी कपालभाती, पुन्हा मध्य नाडी कपालभाती. या क्रमाने आपण ही कपालभाती केलेली आहे प्रकारासह. मध्य नाडी कपालभाती, सूर्यनाडी कपालभाती, चंद्रनाडी कपालभाती. जास्त करायचे असेल तर मध्ये थांबून थांबून करा. मध्य नाडी संपू द्या, पुन्हा सूर्यनाडी करा, सूर्यनाडी संपल्यावर चंद्रनाडी करा, पुन्हा मध्य नाडी करा. अशा पद्धतीने आपण आपला अभ्यास घरी वाढवायचा आहे, वेळ जास्त द्यायचा आहे, शेवट करायचा आहे नियमानुसार, रेचक करून पूरक. शेवटचा श्वास आवाज न करता सोडून थांबा घ्या. या नियमातच करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी हे नियम सांगत नाही. क्षणभर थांबा घेऊन लगेच पाय सोडून पुन्हा पाठीवर यायचं आहे. मधला पूरक व्यायाम करायचा आहे. पायांचा जास्तीत जास्त व्यायाम करीत चला. काल सांगितल्याप्रमाणे उतार वयामध्ये पायापासूनच आपले विकास सुरू होतात. गुडघे टाचा दुखत राहतात. त्याच्यासाठी पायांच्या हालचाली जास्तीत जास्त करा. सकाळी प्राणायाम, श्वसनाभ्यास, संध्याकाळी फिरण्याचा व्यायाम झोपण्यापूर्वी, जेवणानंतर नाही, जेवण सूर्यास्तापूर्वी. सावधान. दोन्ही पायाची सायकल, दोन्ही गुडघे घ्या उघडून छातीवर. हाताची बैठक खांद्याच्या रचेत किंवा खाली जागा नसेल तर एक एक पाय, 1 2 3 4, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, डावा उजवा, डावा उजवा करा. सायकल दोन्ही पाय. पहिल्यांदा एक एक पायाची केली आपण द्विपाद चक्रादी आसन त्याला म्हणतो. उलट उलट सुलट सायकल चालवा. सायकली बंद झाल्या, मोटारसायकली आल्या, मोटारसायकली बंद होऊ लागल्या, चारचाकी गाड्या होऊ लागल्या आहेत. आपण जास्त आरामात येऊ लागल्यामुळे रोग वाढत चाललेले आहे. सावध व्हा, विश्राम. थोडंसं चालायचं असलं तरी आपण ऑटो पाहतो, सायकल पाहतो, मोटारसायकल पाहतो, कार पाहतो. चालण्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या. म्हणजे पायापासून सुरू होणारे रोग त्याला आळा बसेल उतार वयामध्ये. सावधान. नाडी तानासन. हातात हात बांधा, उठी पोटावर ठेवा. 1 2 ला मागे न्या, खिसा मागे. 3 ला उठी पोटावर, 4 ला खाली करा. 1 उठी पोटावर, हात बांधून. 2 मागे. 3 पुन्हा उठी पोटावर, 4 ला खाली. तिसरा आवडला. 1 2 3 4. मध्य नाडी तानासन झालेला आहे. आता वाम नाडी तानासन आणि दक्षिण नाडी तानासन, म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे. सावधान. क्रमशः 1 उठी पोटावर, 2 मागे, 3 ला खेचा, 4 ला डाव्या कुशीवर या. वाम नाडी तानासन, डाव्या कुशीवर नाडी तानासन. परत या. 5. पुन्हा सेल सोडा, उठी पोटावर या आणि हात पुन्हा खाली सोडा. आता उजवीकडे दक्षिण नाडी तानासन. क्रमशः 1 उठी पोटावर, 2 मागे, 3 ला खेचा, 4 ला उजव्या कुशीवर या. आपण आळस सोडताना असं करतो न कळत, तोच प्रकार आहे. परत या. 5 6 ला हात पाय सेल सोडा, 7 ला उठी पोटावर, 8 ला खाली. असं दोन्ही बाजून 16 अंकात करायचं आहे. सावधान. क्रमशः हातात बाजून 1 उठी पोटावर, 2 मागे, 3 ला खेचा, 4 ला सेल सोडा, 5 ला उठी पोटावर, 6 ला खाली. आता वाम नाडी तानासन, दक्षिण नाडी तानासन करायचं आहे. क्रमशः 1 उठी पोटावर, 2 मागे खेचा, 3 ला खेचा, 4 ला डाव्या कुशीवर या. तिच्यावर नाव दबाव.
श्वासला पाठीवर या, सैल सोडा, 7 ला उठी पोटावर, 8 ला खाली, बाजू बदलून, 9 उठी पोटावर, 10, 11 खेचा, 12 ला उजव्या कुशीवर या, 13 ला पाठीवर, 14 ला सैल सोडा, 15 ला उठी पोटावर, 16 ला खाली. आता तिन्ही एकदाच करायचे आहेत. सावधान. 1 उठी पोटावर, 2 मागे, 3 ला खेचा, 4 ला सैल सोडा, 5 ला उठी पोटावर, 6 ला खाली, 7 ला उठी पोटावर, 8 ला मागे, 9 ला खेचा, 10 ला डाव्या कुशीवर या, पुन्हा पाठीवर या, सैल सोडा, पुन्हा उठी पोटावर, खाली, पुन्हा उठी पोटावर, हात बाजून, मागे खेचा, उजव्या कुशीवर या, परत पाठीवर, हातपाय सैल सोडा, उठी पोटावर हाताला आणि हात खाली सोडून पूर्ण विश्राम. मध्य नाडी तानासन, वाम नाडी तानासन, दक्षिण नाडी तानासन, 3 नाडी तानासनाचे प्रकार करून पुढे व्यायाम केलेला आहे. डाव्या कुशीवरून हळूच उठून बसायचं आहे. पुढचा अभ्यास करायचा आहे. सावधान. सुखासनात या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, मन बंद, डोळे उघडे, दृष्टी नासावी किंवा समोर. अनुलोम विलोम. विठोबा मुद्रेत डावा हात, उजवा हात प्राणायाम मुद्रेत, अर्थात अंगठा वरते, अनामिका करंगळी वरते, मध्यमानी तर्जनी खाली, त्या मोकळ्या गाल्यात नाकाची बैठक. अनुलोम विलोम. मध्य नाडी दैच्या खालबाहेर टाका. उजवी नासिका बंद, डावीने घ्या, क्षणभर थांबून उजवीने सोडा, क्षणभर थांबून पुन्हा उजवीने घ्या, क्षणभर थांबून डावीने सोडा, क्षणभर थांबून पुन्हा डावीने घ्या आणि करा. श्वास घेताना सोडताना सु सु असा आवाज आहे. श्वास घेतल्यावर क्षणभर थांबून सोडायचा आहे, सोडल्यावर क्षणभर थांबून घ्यायचा आहे. कुंभक मात्र नाही. कुंभक विरहित प्राणायाम अर्थात श्वसनाभ्यास. डावीने घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. याला एक आवर्तन म्हणायचं आहे. असे आवर्तनामागे आवर्तन करा. थांबा म्हणेपर्यंत किंवा बदली करा म्हणेपर्यंत. 5 प्रकार घ्यायचे आहेत अनुलोम विलोमचे. जसे कपालभातीचे 2 प्रकार घेतलेले आहेत, असे अनुलोम विलोमचे सुद्धा 2 प्रकार घ्यायचे आहेत. सूर्यभेदन आणि चंद्रभेदन. पुन्हा मध्यनाडी. आता मध्यनाडी चालू आहे. 10 मिनिटापर्यंत हा अभ्यास होईल. तोपर्यंत कोणाला कळ लागल्यास पायांची हालचाल करून पुन्हा आसन लावून पुन्हा करा किंवा हातांची अदलाबदल करून घ्या. आपल्या शक्तीनुसार बदल करा किंवा सलग 10 मिनिटापर्यंत नाही बदल केला तरी चालेल. तरी पण विठोबा मुद्रेत एकच हात आलेला आहे डावीकडे. बदल केला तर दुसरीकडे ही विठोबा मुद्रा होईल. त्याचे नाव डावीकडे होते. डावीकडल्या मुद्रेत चाला उजवीकडल्या अंगाला, उजवीकडल्या मुद्रेचा लाभ डावीकडच्या अंगाला होतो. म्हणून आपण हे प्रकार करत असतो. पक्षाघात पॅरालिसिस जे होतात ते त्याच्यामुळेच होतात. एकाच बाजूचं आपण करत राहतो. डाव्या कुशीवर झोपलो की डाव्याच कुशीवर झोपतो. कूस बदलत चला. जाग आली की कूस बदलायचे आहे. एकदा डाव्या कुशीवर, एकदा उजव्या कुशीवर, एकदा पाठीवर. दिवसभरात विश्राम घ्यायचा असेल पोटावर तर मकरासनात.
सूर्यभेदन प्राणायाम उजवीने घ्या डावीने सोडा. सूर्यभेदन उष्णता देणारी सूर्य भेदन क्रिया. सूर्य म्हणजे उष्ण, चंद्र म्हणजे थंड. या शब्दप्रयोगाप्रमाणे त्याचा लाभ आहे. सूर्यभेदन चालू आहे. काही जण याला सूर्यभेदन प्राणायाम म्हणतात. खरा शब्दप्रयोग सूर्यभेदन आहे. प्राणायाम हा शब्दच आपल्या श्वसन अभ्यासात नाही, मात्र नवीन साधकांना समजण्यासाठी प्राणायाम हा शब्दप्रयोग वापरला जातो. श्वासावरच्या क्रिया म्हणजे प्राणायाम असं संबोधल्या जाते, म्हणून त्याला प्राणायाम असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. मात्र प्राणायाम नाही, श्वसनाभ्यास आहे, क्रिया आहे, हे लक्षात ठेवा. चंद्रभेदन प्राणायाम. त्यांना हात बदलायचं ते बदलू शकतात. मी बदलला म्हणून आपण बदलला पाहिजे असं काय नाही. आता डावीने घ्या उजवीने सोडा. पहिल्यांदा उजवीने घेऊन डावीने सोडलेला आहे. आता डावीने घ्या उजवीने सोडा. एकच. पहिल्यांदा सूर्यभेदन मध्ये उजवीने घेऊन डावीने सोडलेला आहे. आता चंद्रभेदन मध्ये डावीने घेऊन उजवीने सोडायचं आहे. डावीने घ्या उजवीने सोडा. डावीने घ्या उजवीने सोडा. चंद्रभेदन प्राणायाम. हे दोन्ही प्रकार केले तर एकाच अडंगाचा पक्षघात आपल्या नशिबी येणार नाही. म्हणून उजवीकडली क्रिया डावीकडल्या अंगाला लाभ उतरत आहे. डावीकडली क्रिया उजव्या अंगाला लाभ उतरत आहे. मग ते मुद्रा असो, पॉइंट असो, कपालभातीचा प्रकार असो, अनुलोम प्रकार असो, त्यात उजवीकडल्या भागाची क्रिया केल्याच्या नंतर डावीकडेला, डावीकडली क्रिया केल्याच्या नंतर उजवीकडेला. लगेच चौथा प्रकार घेऊन टाकू आपण. चारही प्रकार होतात. चारच प्रकार आहे त्याच्यामध्ये. सोपा आहे. मध्यनाडी अनुलोम विलोम करतो तोच प्रकार, फक्त त्यात आवाज नाही. नाडी शुद्धी प्राणायाम. मध्यनाडी अनुलोम विलोम करतो तोच प्रकार, फक्त आवाज नाही. डावीने घ्या उजवीने सोडा. उजवीने घ्या डावीने सोडा. आवाज न करता. त्याचंच नाव आहे नाडी शोधन प्राणायाम किंवा नाडी शुद्धी प्राणायाम. शुद्धी क्रिया, श्वसनाभ्यास. श्वास घेताना सोडताना अजिबात आवाज येऊ द्यायचा नाही नाडी शुद्धी प्राणायामामध्ये. मध्यनाडी अनुलोम विलोम, सूर्यभेदन, चंद्रभेदन आणि आता नाडी शोधन, नाडी शुद्धी. प्रत्येक नाड्याचं शुद्धीकरण, शरीर शुद्धी, म्हणून याचं नाव शुद्धी क्रिया. श्वसनाभ्यासाच्या माध्यमातून शारीरिक मानसिक शुद्धी करायची आहे. डावीने घ्या उजवीने सोडा. उजवीने घ्या डावीने सोडा. आवाज न करता. श्वास घेतल्यावर क्षणभर थांबून सोडायचं आहे. सोडल्यावर क्षणभर थांबून घ्यायचं आहे. कुंभक नाही.
हाताची बैठक आधार घेऊनही करता येते. पण आधार घ्यायचा आहे त्यांनी खालचा हात वरच्या हाताच्या खाली मनगटाचा पुढचा भाग मूठ बांधून खालच्या मनगटावर वरच्या हाताचा दंड ठेवून अशी स्थिती घेऊन सुलभरित्या आपल्याला श्वसनाभ्यास करता येईल. पाठीचा कणा मान सरळ, तोंड बंद, डोळे उघडे, दृष्टी नासाग्री किंवा समोर. 10 मिनिटाचा अभ्यास संपत आलेला आहे. अनुलोम विलोम प्रकारासह अनुलोम विलोम आपल्याला कमी वेळ मिळतो. आपल्या घरी आपण जेव्हा जेवण झाल्यावर वज्रासनात बसतो त्यावेळेला अनुलोम विलोम करीत जा. जेवणानंतर लगेच अनुलोम विलोम करता येते, कपालभाती करता येत नाही. म्हणून आपण अनुलोम विलोम कमी घेतो, कपालभाती जास्त घेतो. घरी दिवसभरात केव्हाही करा. रिकाम बसूच नका. आपल्याला वेळच नाही रिकामपणाला. आपल्या श्वासावर, आपल्या शरीराकडेच आपण लक्ष द्यायचं आहे दिवसभर. काही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दीर्घ श्वसन. त्यातूनच रोगमुक्ती आहे. दीर्घ श्वसनाने अनेक आजार जातात, आपोआप जातात दीर्घ श्वसनातून. म्हणून अनुभव घ्या. शेवट करायचा आहे नियमानुसार. डाव्या नासिकेनं सोडून दोन्ही नासिकेनं श्वास घ्यायचा आहे. शेवटचा श्वास आवाज न करता सोडून, अर्थात आवाज नाहीच, सोडून थांबा घ्यायचा आहे क्षणभर. लगेच पाय सोडून मधला पुनर्व्यायाम करायचा आहे. चक्की पिसना स्थिती घ्या आणि करा. डावीकडून उजवीकडे ताट ठेवून करा. पाठ, कमर, हात सुलभ प्रसूतीसाठी त्याचा लाभ आहे. उलट पुढच्या अभ्यासात करीत चला. मृदंडासनात टांगे चलाना आणि चक्की पिसना पुढच्या अभ्यासात करा. विश्राम, सम्यकासन. सावधान. पुन्हा सुखासनात या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, वायुमुद्रा. उज्जाईचा तिसरा प्रकार करायचा आहे. मुद्रा सोडून हाताची बैठक घ्या. कोपरापासून हात जोडा. काल दुसरा प्रकार विठोबा मुद्रेत केलेला आहे उज्जाई. आता तिसरा प्रकार. रेच्या श्वास बाहेर टाका आणि करा. करा. कंठाच्या वरचा कफ मोकळा होतो. सर्दी पडसं झाल्याच्या नंतर हमखास हा प्रकार करा. थांबा. शांत शांत. लगेच ओंकार साधण्यासाठी आपण तयार झालो. उज्जाई करून पण घसा मोकळा केलेला आहे. ओंकाराचं गुंजन आपल्याला सुरू करायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद, अंतर दृष्टी भ्रुकुटीमध्ये. आता वायुमुद्रा घ्या. तर्जनीच्या वरून अंगुठ्याचा दाब देऊन अंगुठ्याच्या मुळाशी तर्जनी लावून गुडघ्याच्या आत कोपऱ्या अंगाला चिकटून कमरेजवळ छातीपुढे पाठमध्ये. डोळे बंद, अंतर दृष्टी भ्रुकुटीमध्ये. दीर्घ लहरी ओंकार अर्थात उद्गीत 3. ऐच्या श्वास बाहेर टाका. पूर्ण दीर्घ श्वास घ्या. ओम
करा. एका श्वासात ओम 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 एक श्वास बाहेर टाका. पुढे श्वास घ्या. ओम उपाशी ओठाची हालचाल करून श्वास घ्या. तिसरा प्रकार मानसिक ओठाची हालचाल बंद करून मनातल्या मनात श्वास घ्या आणि करा. प्रगट, उपाशू आणि मानसिक 3 प्रकाराने जप, 3 प्रकाराने क्रिया. शीतलतेच्या क्रियेमध्ये पहिली क्रिया शीतकारी करा. रेच्या श्वास बाहेर टाका. आतून जीभ दाताला लावून श्वास तोंडावाटे दीर्घ घ्या. नाकावाटे सोडा. करा. दीर्घ श्वास तोंडावाटे, दीर्घ प्रश्वास नाकावाटे सोडा. जास्तीची थंडावा देणारी क्रिया असल्यामुळे सर्दी झाल्यावर करू नका, हिवाळ्यात करू नका. दातासाठी, हिरड्यासाठी, बद्धकोष्ठतेचा वायू जाण्यासाठी, ती थंडावा मिळावा म्हणून मिळण्यासाठी शीतकारी. 3 प्रकार आहेत: शीतकारी, शीतली आणि वायुसार. काल वायुसार 2 दिवस केलेले आहे. आज शीतकारी आणि पुन्हा वायुसार करायचा आहे. वायुसार रोज करायचा आहे. शीतकारी, शीतली अधूनमधून करायचं आहे. वायुसार मोठाचा टेंबू करून वायू आतमध्ये घ्या. लाळेसोबत गिळा. नाकावाटे सोडा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास नाकावाटे सोडायचा आहे. उठावून हात फिरवा. उजवीकडून डावीकडे किंचितसा दाब देऊ. आणि ढेकर बाहेर पडू द्या. नाही पडले तरी हाताचं घर्षण करून डोळे उघडा. पाय सोडून मेरुदंडासन बसून पहिला प्रकार एडी से अंगठा लगाना. क्रमशः एक डाव्या पायाच्या टाचेला उजव्या पायाचा अंगठा लावून उजवीकडे कमरेतून वळायचं आहे. मानेसहित उजवी कमर उचललेली आहे. 2ला सरळ, 3ला बाजू बदलून उजवीकडे पाय, डावीकडे मान, कमरेला पीठ, खिचाचा दबाव. कोण बंद डोळे, दृष्टी नासावी. 4 करा. 1 2 3 4. 1 2 3 4. पाठीवर सुद्धा करता येते. लगेच आता पुन्हा सुखासनात या. अग्निसार आणि उड्डाण उभं राहून हात घेणार आहोत आपण. सगळ्यांनी उभं राहायचं आहे. जसं जमेल तसं करायचं आहे. आणि शेवटी नवली दाखवणार आहे. नवली कर्म, नवली चक्र ते फक्त पाहायचं आहे. अग्निसार उड्डाण आपण करायचं आहे. स्थिती घ्या. उड्डाण अर्थात बाह्य प्राणायाम. 3रा प्रकार उभं राहून कमरेतून भाग, बाह्य कुंभकात त्रिबंध लावा. करा. एक आवर्तन पहा. दुसरं करा. दुसरं आवर्तन करा.
जालंधर बंद, उडियान बंद आणि बुधाधाराचा अकुंचन म्हणजे मूलबंध. उडियान अर्थात बाह्य प्रणाली झालेले आहे. आता अग्निसार बाह्य कुंभकात पोटाला हपके, एक वर्त पाहून घ्या, नंतर दुसरं करा. आता हे पहिलं पाहून घ्या. बाहेर श्वास सोडून पोटाला हपके, ज्यांना बाहेर श्वास सोडून कुंभक करता येत नाही ते कुंभकाशिवाय करायला हरकत नाही, फक्त पहा एकदा नंतर मग करा. करा, प्रयत्न करा, घरी सराव करा. विश्राम. आता पुढची क्रिया फक्त पहा, तुम्हाला जमणार नाही. नवली त्यांना जमते त्यांनी, शिक्षकांनी करायला हरकत नाही, मात्र जमत नसलं तर पहा. मध्य नवली, वाम नवली, दक्षिण नवली आणि नवली चक्र 3 एकदाच होतील. मध्य नवली, वाम नवली डावीकडे, दक्षिण नवली, नवली चक्र, नवली फिरवायची आहे. उलट सुलट फिरवायचे आहे. शंख परीक्षण करायची गरज नाही. ज्यांना नवली जमते त्यांना शंख परीक्षणाची आवश्यकता नाही. पाणी पिऊन नवली चक्र केलं तरी शौचाला साफ होते. पहा. विश्राम. पाठीवर यायचं आहे. गृहीत अभ्यास. कंधारासन तिसरा प्रकार. बघा, एक डावा पाय, 2 उजवा पाय, 3ला बोटाजवळ हात धरा, 4ला कमर उचला. 5, 6, 7, 8. विश्राम. अवमुक्तासन क्रमशः डावा पाय. 1, 2, 3, 4. मोठी गुडघा थांबा. 5, 6, 7, 8, 9. उजवा पाय. 10, 11, 12, 13, 14, 15, 16. दोन्ही पाय करून 17, 18, 19, 20. घोडा रोलिंग, साइड रोलिंग करा. अवमुक्तासनात घोडा रोलिंग, साइड रोलिंग. मेरुदंडासनाच्या आसनात सुद्धा हा प्रकार घडतो पूरक व्यायामात. आणि मेरुदंडासनाच्या आसनात सुद्धा हा प्रकार आहे. विश्राम. डाव्या कुशीवरून उठून उभं राहायचं आहे. सूर्यनमस्कारासाठी पूर्वेला तोंड करून उभं राहायचं आहे. आज 6 सूर्यनमस्कार होतील. खास
प्रकार. स्थिती घ्या. एक, पाय जोडून. दोन, हात जोडून. डोळे बंद. मंत्र. मंत्रात सुद्धा प्राणायाम आहे, हे लक्षात ठेवा. 1, 2, 3, 4. ध्येय सदा सवितृमण्डल मध्यवर्ती नारायण सरसिदासन संनिविष्टः केवलवान् मकरकुण्डलवान् किरीटी हिरण्मयवपुर्धृत शङ्खचक्रः. ॐ रामित्राय नमः. ॐ ह्रीं रवये नमः. ॐ ह्रूं सूर्याय नमः. ॐ ह्रैं भानवे नमः. ॐ ह्रौं खगाय नमः. ॐ ह्रां विष्णे नमः. ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ॐ ह्रीं मरिते नमः. ॐ ह्रूं आदित्याय नमः. ॐ ह्रैं सवित्रे नमः. ॐ ह्रौं अर्काय नमः. ॐ ह्रः भास्कराय नमः. ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नमः. ॐ अन्नदाताय नमः. ॐ प्राणदाताय नमः. ॐ जलदाताय नमः. ॐ मातृदेवाय नमः. ॐ पितृदेवाय नमः. ॐ सुदेवाय नमः. ॐ सर्वदेवाय नमो नमः. खाली क्रमशः 1 नमस्कारासन, 2 बैठे आसन, 3 अश्वसंचालन डावा पाय, 4 दंडासन, 5 अष्टांग प्रणिपातासन, 6 भुजंगासन, 7 शशांक वज्रासन विश्राम, 8 अश्वसंचालन डावा पाय, 9 दक्षिणपाद पुरस्सरण बैठे आसन, 10 उभे, 11 नमस्कारासन, 12 बैठे आसन, दक्षिणपाद प्रतिसारासन, वामपाद प्रतिसारासन अर्थात दंडासन, अष्टांगासन, भुजंगासन, शशांक वज्रासन विश्राम, दक्षिणपाद पुरस्सरण उजवा, वामपाद पुरस्सरण बैठे आसन, 20 उभे. पहिलं आवर्तन झालं. दुसरं आवर्तन करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 विश्राम, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 विश्राम, 18, 19, 20. तिसरं आवर्तन क्रमशः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 विश्राम, 18, 19, 20 विश्राम. डाव्या हातावर उजवा हात अर्धवायू मुद्रेत. हातावर तीर्थ घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे तीर्थ नाही ज्यांच्याकडे तीर्थ आहे त्यांच्याकडे जाऊन घ्यायचं आहे. वाढीव श्वास प्रश्वासाची गती पुरवत होऊ द्यायची आहे. तीर्थाचा मंत्र डोळे बंद. 1, 2, 3, 4. शंखमध्ये स्थितं प्रोयं भ्रमितं केशोपरि अंगारलग्नमुच्चारणां पार्थप्राणीव पोहति अकालमृत्युहरणं सर्वव्याधिनाशनं सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्. तीर्थदर्शन करायचं आहे.
पूरकासन, अर्धकटी चक्रासन. पाय जास्तीत जास्त अंतर घ्या क्रमशः. 1 2 3 4 5 6 7 8. हात बदलून 9 10 11 12 13 14 15 16. भजन ध्यान टाळी पुढे उभं राहून 2 दिवस बसून बाकीचे दिवस उभे राहून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरि ओम विठ्ठला हरि ओम विठ्ठला हरि ओम. हास्ययोग भजन ध्यानात हास्ययोगात व्यायाम आहे. तिसरा प्रकार, 2 प्रकार बसून घेतले. तिसरा प्रकार उभं राहून खाली जायचं आहे आणि दीर्घ हसत हसत वर येऊन पाठीमागे जायचं आहे. म्हणजे आसनाचा हा एक भाग हास्ययोगात आहे. करा 3 वेळा. दुसरा बसल्या सावधान. डोळ्यांचे व्यायाम करण्यापूर्वी आपल्याला लाभ ऐकायचे आहेत. अनुलोम विलोम मध्ये सांगता आलं नाही. आता थोडं विश्रामात बसून 2 मिनिटात ऐकायचं आहे. आज जे नवीन पॉईंट आपण दाबलेले आहेत त्यात त्या अंगठ्या खालचा उंचवटा त्याचा लाभ ऐका. खोकला, डोकेदुखी, टॉन्सिल, गलगंड, गळा आणि दोन्ही हात दोन्ही पाय याचे पॉईंट आपण दाबलेले आहेत. त्याचे लाभ आपण ऐकलेले आहेत. आता दुसरा जो पॉईंट आहे हा मनगटाजवळचा हा उंचवटा करवलीच्या रेषेचा हा जो पॉईंट आहे हा बद्धकोष्ठतेसाठी आहे आणि आतड्यासाठी आहे. बऱ्याच वेळा आतड्याचा कॅन्सर होतो ना. कॅन्सर होऊ नये म्हणून प्रतिबंध त्याला म्हणून हा पॉईंट दाबायचा. बद्धकोष्ठतेमुळं आतडे बिघडतात आणि आतड्याचा रोग सुरू होतो. त्याच्यासाठी हा पॉईंट आहे. अजून 3 नवीन पॉईंट घेतलेले आहेत. 3 नाड्या. तर ही जी नाडी आहे पहिली अंगठ्याखालची ही सर्वांच्या मूळव्याधीसाठी आहे. ज्यांना मूळव्याध आहे होऊ नये म्हणून आणि असल्यावर सुद्धा. आणि मूळव्याध झाल्याने औषध गोळ्या घेत बसून उष्णता वाढवू नका. आपल्याकडेच उपचार आहे. तिखट बंद करायचं, अजिबात तिखट खायचं नाही आणि हा पॉईंट दाबायचा आहे आणि आहार बदलायचा आहे. त्याला औषध गोळ्या घेत बसायची गरज नाही. ऑपरेशनची वेळ येणारच नाही. तर हा मूळव्याधीसाठी महिला आणि पुरुषांसाठी सर्वांसाठी आहे. आणि दुसरी जी नाडी आहे ही डाव्या हाताची उजवी नाडी. डावी नाडी मूळव्याधीसाठी, उजवी नाडी खास महिलांसाठी आहे. त्यांना प्रदर, रक्तप्रदर, श्वेतप्रदर किंवा योनीचे रोग होतात त्यांच्यासाठी आणि मासिक धर्म बरोबर होत नाही त्यांच्यासाठी. नसला तरी करा होऊ नये म्हणून. तर हा खास आणि पुरुषांसाठी धातुरोग म्हणजे धातू सर्वांसाठीच आहे. म्हणजे धातू विकारावर सुद्धा हा लाभ आहे. आणि मध्यनाडी जी आहे, आता हे दोन्ही हात पाय नाही हाताच्याच नाड्या. मध्यनाडी ही नपुसकता घालवण्यासाठी मध्यनाडी किंवा नपुसकता येऊ नये म्हणून पुरुषांसाठी. म्हणजे सर्वांसाठी मध्यनाडी सुद्धा महत्त्वाची आहे. नपुसकतेवर उपचार म्हणून मध्यनाडी. वामनाडी, दक्षिण नाडी, मध्यनाडी उजव्या हाताची तशी. अशा पद्धतीने हे नवीन पॉईंट आपण आज घेतलेले आहेत. त्याचे लाभ
ऐकलेले आहेत. 4 मिनिटं शिल्लक आहेत. त्या शिल्लक याच्यामध्ये मानेचे व्यायाम करून घेऊ. उठवा मुद्रेत. 6वा प्रकार गोलाकार. खाली डावीकडे मागे उजवीकडे खाली 3 वेळा डावीकडे उजवीकडे आणि उलट उजवीकडून डावीकडे 3 वेळा उलट सुलट समसमान. मानेलाही व्यायाम डोळ्या नाही व्यायाम. हात खालीवर. पायाचे जास्तीत जास्त व्यायाम घेतल्यामुळे आपल्याला कमी वेळ मिळालेला आहे. आपल्या उर्वरित राहिलेला अभ्यास आपण आपल्या घरी करायचा आहे. विश्राम. ध्यान मुद्रेत या. आता डोळ्यांचा प्रकार 4था प्रकार. मूठ बांधून असा आडवा हात ठेवा उजवा आणि अंगठा वर करा आणि डोळे डावीकडे नेऊन 4थ्या प्रकारात अंगठ्याकडे पाहत पाहत खालीवर. म्हणजे आपण बांग पाहणारे लोक जसे पाहतात त्याप्रमाणे मान सरळ ठेवून डावीकडे खाली आणि वरती. उलट उजवीकडे खाली आणि वरती. अंगठ्याच्या दिशेने खालीवर. डोळे उजवीकडे नेऊन खालीवर. 5वा प्रकार उद्या घेऊ. डोळे बंद. ध्यान मुद्रेत. श्वसन ध्यान. श्वास प्रश्वासावर लक्ष. दीर्घ श्वसन. आवाज नाही. कुठले विचार येऊ द्यायचे नाही. आले तरी साक्षी भावानं पहा. लगेच सोडून द्या. पुन्हा लक्ष केंद्रित करा. प्राणाकर्षण श्वसन ध्यान यात साम्य आहे. थोडासा फरक आहे. दोन्ही क्रिया त्याचे लाभ सारखेच आहेत पण दोन्ही क्रिया थोड्याशा अलग अलग आहेत. थोडासा फरक आहे आणि दोन्हीचे साम्य आहे. शांतीपाठ. 1 2 3 4. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. शेवटचा ओंकार श्वास घ्या. हाताचं घर्षण डोळ्यावरून चेहऱ्यावरून. हाताकडे पहा. 1 2 3 4. माझे नशीब माझ्या हातात. माझे भाग्य माझ्या हातात. माझे आरोग्य माझ्या हातात. माझी शांती माझ्या हातात. माझी कांती माझ्या हातात. माझे प्रयत्न माझ्या हातात. माझे यश माझ्या हातात. मीच माझा शिल्पकार. मीच माझा पहारेकरी. मीच माझा मारेकरी. हरि ओम. भगवंताला वंदन करायचं आहे. नाभिस्थानाजवळ समांतर रेषेत नमस्कार स्थितीत हात जोडून डावीकडे समोर उजवीकडे समोर आसन स्थिती सोडा. पायांची हालचाल करून घ्या आणि उठण्यापूर्वीचा पूरक आसन स्थिती घेऊन क्रमशः 1 वरती हात खेचा. 2 डावीकडे खेचा. 3 सरळ. 4 ला पूर्व स्थिती. 5 6 उजवीकडे. 7 8 प्रकार. 1 2 डावीकडे कमरेत वळा. 3 ला सरळ. 4 ला पूर्व स्थिती. 5 ला वरती खेचा. 6 ला उजवीकडे वळा. 7 ला सरळ. 8 ला पूर्व स्थिती. विश्राम. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. गो माता की गो माता की. जय जवान.